नागपूरमध्ये शालेय पोषण आहार योजनेवर गॅस टंचाईचं सावट आहे। शाळांकडे केवळ पुढील 15 दिवसांसाठी पुरेल इतकाच LPG सिलेंडरचा साठा आहे। 2,78,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या भोजनावर गदा येण्याची शक्यता आहे। व्यावसायिक LPG सिलेंडर तुटवड्यामुळे अडचणीत सापडताना दिसतोय। काही ठिकाणी शाळांची स्वयंपाकघरं देखील बंद पडण्याची चिन्ह आहेत। राज्यात हवामान विभागाकडून पावसाचा इशारा आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे। विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे महानगरपालिकेकडून मिळकत करासाठी वाजवी भाडं दरात 5% वाढ करण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत। नव्या मिळकतीच्या घरात वाढ होणार आहे। आता नामांकित रेस्टॉरंटकडून ध्वनी प्रदूषण होत असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान नेमकं प्रकरण काय याची चौकशी करा असे आदेश न्यायालयानं पालिकेला दिलेले आहेत। वांद्रे इथल्या एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली जात असल्यानं ध्वनी प्रदूषण होतं आणि रहिवाशांना त्याचा त्रास होतो अशी तक्रार आहे। या रेस्टॉरंटवर योग्य ती कारवाई करा असे आदेश आता पालिका आणि पोलिसांना देखील देण्यात आलेले आहेत। त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर सुशील ताहिल्यानी यांनी ही तक्रार करताना उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती। न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी पार पडली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे। या सगळ्या प्रकरणाची नामांकित रेस्टॉरंटकडून ध्वनी प्रदूषण होत आहे आणि नेमक्या याच मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आलेली आहे। बातमी राजकीय वर्तुळातली आहे। राज ठाकरे संघटना बांधणी करता ॲक्शन मोडमध्ये आहेत। मुंबईत 3 दिवसीय विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज मुंबई उपनगरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।